आत्ताची सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर आली. ती बातमी बैलगाडा क्षेत्रामधून आहे. कारण की मित्रांनो, सर्वांचा लाडका रुस्तम हिंद केसरी जवळपास आपण त्याला गेल्या 5 वर्षापासून पाहत आहोत. 15 ते 16 वेळेस तो हिंद केसरी हा झालेला आहे. म्हणजे हिंद केसरीचा किताब त्याने आपल्या नावचा केलेला आहे. तो म्हणजे सगळ्यांना लोकप्रिय बैल बकासूर. सध्या बकासूरच्या बाबतीत यूट्यूबवरती असंख्य प्रकारचे फेक स्वरूपाचे व्हिडिओ प्रसारित होत आहेत. ते म्हणजे बकासूर आता कोणत्याच मैदानामध्ये हा धावणार नाही. बकासूरला डॉक्टरांनी सांगितलं आहे की बकासूर 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शर्यती बकासूरने केलेल्या आहेत. इथून पुढे बकासूरला कोणत्याच मैदानामध्ये धावू नका, अशा प्रकारचे फेक स्वरूपाचे व्हिडिओ हे सध्या यूट्यूबवरती प्रसारित होत आहेत. परंतु बकासूरला कुठेतरी आरामाची गरज होती. त्यामुळे मोहिल चित्तोमळे यांनी बकासूरला मागच्या 2 ते 3 दिवसापूर्वी झालेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये धावण्यासाठी आणले नव्हते. याचा अर्थ असा होत नाही की बकासूर हा कुठं थांबलेला आहे. नक्कीच बकासूर आपल्याला पुढच्या मैदानामध्ये धावताना दिसेल, अशा मोहिल चित्तोमळे यांच्या जवळच्या सहकार्याच्या वतीने हे सांगण्यात आलेलं आहे.